मंडळी नमस्कार. राजकारणामध्ये सिलसिला नावाचा चित्रपट चालू आहे की काय असं वाटायला लागलंय. म्हणजे एक लंबुटांग अभिनेता रेखावर प्रेम करतो काय, रेखासोबत लग्न करायचं म्हणतो काय, ते जमत काय नाही, मग त्याच्या वाट्याला जयाबहादुरी येते, मग जयाबा पुन्हा रेखा काहीतरी दिसते आणि मग ती गाणी बिणी सगळं हे फिल्म चालू आहे. तसंच या राजकारणात चालू आहे. काय राज उघडणार आहेत कोणास ठाऊक. मला ते गाणं मात्र आठवतंय, ये कहां आ गए हम यूं ही साथ साथ चलते. त्यातला पहिला संवाद फार मस्त आहे बघा. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता, असा तो छानपैकी अमिताभ म्हणत असतो. आणि मग गाणं सुरू होतं, ये कहां आ गए हम यूं ही साथ साथ चलते. अशी स्थिती राजकारणात आहे असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे उद्धव ठाकरे आपल्या काकी मावशीला भेटायला राज ठाकरेंच्या घरी जातात. राज ठाकरेंच्या घरी 8-10 मिनिटं त्यांची भेट होते. 8-10 मिनिटाच्या भेटीच्या वेळेला मीडिया खबरा चालवायला लागते. राज आणि उद्धव एकत्र येणार. दसरा मेळाव्यात आता हसरा मेळावा होणार नाही तर घसरा मेळावा सुद्धा होणार, कारण हसणारी भाषणं उद्धव करतात, घसरणारी भाषणं राज करतात. त्यामुळं हसरा घसरा मेळावा, दसरा मेळावा साजरा होणार अशा अर्थाच्या बातम्या येतात. मग लोक स्वप्न बघायला लागतात. राज उद्धव एकत्र आलं तर काँग्रेसला चालेल का, शरद पवारला चालेल का, याला चालेल का, त्याला चालेल का. मग बातम्या सुरू होतात. अशा अर्थाचे प्रश्न विचारले जातात. कुणाला? काँग्रेसवाल्यांना. तुम्ही काय करणार? मग काँग्रेसचे वडेट्टीवार सांगतात की हा प्रश्न स्थानिक पातळीवरचा आहे, आम्ही विचारलंय, आम्ही बोललोय, आम्ही बघू, आम्ही विचार करू, आम्ही सांगू, असं वडेट्टीवार मोठ्या अभिमानानं सांगतात. मग लोक मनसेवाल्यांना विचारतात काय करणार. मनसेवाले सांगतात, अहो 10 मिनिट तर बोललेत, काय झालंय आम्हालाच माहित नाही, आम्ही तिथं नव्हतो, काय होणार कसं सांगू, निवडणुकात अजून एकत्र यायचं नक्की नाही राहिलेलं. मग लोक शिवसेनावाल्यांना विचारतात. ते बिचारे मातोश्रीवरून आदेश नसल्यामुळं काहीच बोलायचं नाही, नो कॉमेंट्स असं म्हणतात. इकडे राज उद्धव काय बोलले असतील? मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, राज साथ तू होता तो ऐसे होता, राज साथ तू नहीं होता तो ऐसे होता. कांग्रेस विवाद करती, बीजेपी डिमांड करती, एकनाथ शिंदे वाली शिवसेना डरने लगती, कांपने लगती. हे उद्धव सांगतायत. राज म्हणतायत, शायद उद्धव उसी वक्त मैं साथ होता तो क्या होता, शिवसेना न टूटी होती, मैं शिवसेना का प्रमुख बन गया होता, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं. ते दोन्ही एकटे नेते काय बोलले असतील माहित नाही, पण मीडियाच्या मध्ये मात्र या खबरा चालू झाल्या. बस आता या दोघांनी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असं गाणं गाऊन एकमेकांच्या गळ्यात गळ्यात हात टाकून मस्तपैकी आता पुढची राजकीय सफर चालू केलेली आहे. आणि मग काय भन्नाट रानवारा मस्तीत शिड घाली, राणच्या पाखरांची, ठाकरेंच्या पाखरांची, राजच्या घरी भेट झाली, अशी गाणी वगैरे सगळी सुरू झाली असतील. मुळात राज ठाकरेंना मवियात घेण्यासाठी उद्धव भेटले असतील का? बरं, या दोघांना कुठे घेऊ नये आणि या दोघांनी स्वतंत्रपणे एक निवडणूक लढवावी तर काही साध्य करता येणार आहे का? म्हणजे एकीकडं राज ठाकरेंच्याकडून माणसं गळून जात आहेत, उद्धव ठाकरेंच्याकडं कोणी राहायला तयार नाही. ते फुटलेले माणसं कोणाचे याच्यावर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाला गद्दारी कोण केली यावर चर्चा चालू आहे. उगाचच नको नको त्या माणसाची नावं घेतली जात आहेत. अशा वेळी पराभूत होणाऱ्या माणसांच्या सोबत आणखी एका पराभूताला घेऊन उघड्या घरी नागडं गेलं
रात्रभर हिवन तडपून मेलं अशी स्थिती आणायची आहे? एकादशी घरी शिवरात्र गेली अशी स्थिती आणायची आहे का? का काही भलतंच घडलं होतं? म्हणजे मला असं वाटायला लागलंय की मीडिया जे चित्र रंगवते ना, ते चित्र अगदी खोटं असतं, अगदीच खोटं असतं. म्हणजे मीडियाला काही कळतच नाही. जे घडणार नाही ते घडणार आहे दाखवतात. मीडियावाल्यांची एक पद्धत असते बघा, उगाच म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय होणार, कोण जिंकणार? अरे शुंभांनो, सरळ सरळ संख्यात्मक गणित एनडीएच्या बाजूनी आहे आणि CP राधाकृष्ण निवडून येणार हे सांगायला कोण्या घंटातज्ञ बापट आपट यांची गरज नव्हती. नाही म्हणे अंतरात्म्याचा आवाज ऐकून काही गडबड झाली तर. आता अंतरात्म्याचे आवाज मीडियालाच बरं ऐकू यायला लागलेत. त्यामुळं मीडियावाले ज्या चर्चा करतात ना, त्या घडत नाहीत यावर माझं ठाम मत झालंय. त्यामुळं मीडिया आता उद्धव राजकडे गेले, राज उद्धवला घरात घेतले, दोघात युतीची चर्चा सुरू. बरं, युतीची चर्चा सुरू व्हायच्या आधी मिठाचा खडा टाकायला तयार. म्हणजे लग्नाच्या कागदासोबतच घटस्फोटाच्या कागदाची सही करून घेतल्यासारखं. यांना काँग्रेस घेणार का, काँग्रेस सहन करणार का, या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. जरा वेगळा विचार करून बघा बरं, थोडं उलटा विचार करून बघा. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना आपल्या घरी बोलवलं आणि सांगितलं आपण दोघं एकत्र यायला हरकत नाही, पण वेड्यासारखं काँग्रेसवाल्यांच्या मागं जाण्यात काय अर्थ आहे? त्यांचं काही खरं दिसत नाहीये. मला वाटतं आपण दोघं एकत्र येऊ, झालं गेलं विसरून जाऊ, आपल्यातलं वैर विसरून जाऊ आणि आपण दोघे मिळून भाजपच्या सोबत जाऊ. अशी शक्यता नसेल का? काय वाटतं तुम्हाला? हो शकतं ना? मविया सोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे बोलायला गेले होते, हे वाक्य जितकं पटू शकतं तितकं भाजप सोबत जाण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धवला बोलवलं होतं याही वाक्यात दम आहे ना. बुद्धिभेदच करायचा आहे तर दोन्ही बाजूनं करूयात ना, काय हरकत आहे? मुळात राज ठाकरेच आपल्या कार्यकर्त्यांना संभ्रमित करून गोंधळात टाकणारे म्हणजे भाजपवाले नमोरुग्ण आणि राज ठाकरेचे कार्यकर्ते मनोरुग्ण कसे होतील याची पूर्ण काळजी राज ठाकरे घेत असतात. बघा तुम्ही, ते मराठीच्या कार्यक्रमासाठी उद्धव सोबत स्टेजवर गेले, गुपचूप जाऊन त्या लँड एंडला जाऊन देवेंद्र फडणवीसला भेटून आले. काय होईल कार्यकर्त्यांची अवस्था? तेवढ्यावर भागलं, देवेंद्र फडणवीसच्या विरोधात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि लगेच जाऊन त्यांची भेट घेतली, पुन्हा गणपतीत दर्शन घेतलं. एवढ्यावर भागलं नाही, फडणवीस दर्शनाला आले यांच्या गणपतीचं दर्शन हळदी कुंकाच्या कार्यक्रमासारखं करून दोन बायांच्या मधले विवाद हळदी कुंकाच्या कार्यक्रमात संपतात. हळदी कुंकाला बोलवलं की तसं गणपतीचे दर्शनाचे विषय यांचे विवाद संपवणारे नसतील कशावरून? राज ठाकरे तर अशा संभ्रमावस्था निर्माण करून लोकांना काय करतंय की हे असं वाटायला लावण्यात एक्सपर्ट आहे. मग राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना बोलवून घेऊन आपण दोघं सोबत आल्यावर काय काय होऊ शकतं याचा अंदाज बांधलेला नसेल का? सत्ता नावाची रेखा आपलीच पत्नी व्हावी अशी इच्छा कित्येकांची असेल ना. अमिताभ बच्चनची तर असेल की तुम होती तो ऐसे होता, तुम होती तो ऐसे होता. कारण ही सत्ता नावाची चिरतरुण रेखा, काय मी चिरतरुण रेखा यासाठी म्हणतोय की अमिताभ बच्चनच्या खासदार पत्नी खासदार असल्यामुळं आणि वयोमाना परत्वे त्या फारच ठिसक्या झाल्यामुळं लोकांना आता त्या म्हाताऱ्या वाटायला लागल्यात. पण रेखा कधी म्हातारी वाटत नाही. आमच्या 3-3 पिढ्या रेखावर लाईन मारण्यात गेल्या. म्हणजे कदाचित माझ्या आजोबांच्या काळात फेवरेट हिरोईन कोण विचारलं तर आजोबा रेखाच सांगायचे, वडिलांना विचारलं तर ते रेखाच सांगतील आणि मला विचारलं तरी मी रेखाच सांगेन. कदाचित माझ्या पोरानं अजून फिल्मवर मध्ये ती रेखा बघितली तर ती अजून तो म्हणेल की रेखा म्हणजे रेखाच तीच. आजही
तेवढीच सगळ्या 3-3, 4-4 पिढ्यांना एकत्रितरित्या बसल्यावर सुद्धा आपली वाटणारी रेखा सत्ताच असू शकते. ही सत्ता प्राप्त करायची असेल तर काय केलं पाहिजे? उगीच ये कहां आ गए हम यूं ही साथ साथ चलते असा प्रश्न न विचारता, तू होती तो ये होता, सत्ता असती तर असं झालं असतं, सत्ता असती तसं झालं असतं, मग आमचा अमित, तिथे अमितच नाव आहे सिलसिल्यामध्ये, माझा अमित मंत्री झाला असता, तुझा आदित्य मंत्री झाला असता, तुझ्या तेजसला काय मिळालं असतं, माझा जावाई अमुक झाला असता, माझा हे अमुक झाला असता, अशा गप्पा तरी मारता आल्या असत्या. म्हणजे काँग्रेसवाल्यांच्या सोबत जाऊन काय मिळणार आहे हे राज ठाकरेंनी पटवलं नसेल का? नाही म्हणजे राज ठाकरे लोकांना मनोरुग्ण करू शकतात, तर राज ठाकरेच्या समर्थकांच्या संभ्रमावस्थेत अजून भर टाकायला आपण हा मुद्दा नाही का देऊ शकत? बघा, विचार करा. नमस्कार.